नमस्कार। आज आषाढी एकादशी निमित्त वसईतील दिवाणमान येथील साई दया घना मंदिरातून आज ही दिंडी निघालेली। ही वसईतील ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था ह्या ठिकाणी आलेली आहे। याबद्दल संस्थेचे अध्यक्ष काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। सर, आजच्या ह्या दिंडीबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सतीश अडसूळ, ज्येष्ठ कल्याणकारी संघाचा सेक्रेटरी। 2008 सालापासून हा हॉल आम्हाला नगरपालिकेने उपलब्ध करून दिल्यानंतर दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीला पालखी आणि त्याबरोबर दिंडीचं आयोजन करतो। त्याला मुख्य सहकार्य श्रीयुत संदेश जाधवजी, माजी शिक्षण समिती सभापती, महानगरपालिका वसई विरार शहर यांचं सहकार्य मिळतं। त्या साईबाबाच्या मंदिरातून आम्ही पालखी सोहळा सुरू करतो। सर्व ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये सहभागी होतात आणि आम्हाला इथपर्यंत येण्यामध्ये फार आनंद होतो। सर्वजण विविध प्रकारचा पोशाख करून आज आपल्या समोर आलेले आहेत। आम्ही विठ्ठलाची, ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतो, त्यानंतर भजन आणि विठ्ठलावरचे गायन यांची स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे एक ज्येष्ठ नागरिक आणि एक ज्येष्ठ महिला यांना आम्ही पारितोषिक देणार आहोत। आमचे हे सर्व कार्यक्रम श्रीयुत शरद जोशी साहेब आणि आमचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित करतो। त्यांना सर्वांचं सहकार्य आम्हाला नेहमीच मिळतं। धन्यवाद। आजच्या ह्या वारीमध्ये माजी नगरसेविका अडसूळ मॅडम देखील आहेत, त्या काय सांगतात ते देखील ऐकूया। नमस्कार। आज आषाढी एकादशी, पंढरपूरला सर्व लोक गेलेले आहेत। आम्ही वसईतील लोक एवढ्या लांब तर जाऊ शकत नाही, तरी वसईमधील दिवाणमान येथील ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघ यांनी एक दिंडी आयोजित केली। ही दिंडी साईबाबा मंदिरापासून विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र इथपर्यंत दिंडी आणलेली आहे। पालखी आणलेली आहे। पालखीमध्ये ज्ञानेश्वरी आहे, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि सर्वजण भजन म्हणत गाणी गात सर्वच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि सर्वजण लेडीज जेंट्स सगळे इकडे उभे आहेत आणि आता आम्ही आरती करणार आहोत। धन्यवाद। तर आपण बघितलं ह्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात ह्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। येथे आपल्या सोबत ज्येष्ठ कल्याणकारी संघाचे एक महिला प्रतिनिधी देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया। नमस्कार, माझं नाव नीला शर्मा। मी पण 4 वर्षापासून या संघात जॉईन झाले। 4 वर्षापासून आम्ही दर आषाढी एकादशीला साईबाबाच्या देवळापासून इकडे वारी पायी येतो आणि खूप चांगला सहभाग असतो। आज पावसामुळे जरा आमचा मूड खराब झालाय, तरी पण आम्ही आता हॉलमध्ये सगळी भजन वगैरे करून, जो पंढरपूरला आम्ही जाऊ शकत नाही पण आम्ही पुरा आनंद आमच्या या हॉलमध्ये घेतो। तर आपण बघितलं की किती मोठा पाऊस असू द्या, पावसात भिजत गात पंढरपूरच्या जशी यात्रा निघते त्याच धर्तीवर ह्या लोकांनी अभंग आणि गाणे बोलत त्या हौशेने हे लोक ह्या इथपर्यंत आलेले आहेत। आता इथे देखील ह्यांचं मनुष्य आहे की आम्ही इथे अभंग आणि गाणे बोलून ही पंढरपूरची यात्रा आम्ही इथे पूर्ण करणार आहोत। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे सर, अब्दुल कलाम, नमस्कार।